हा होता त्यांच्या लग्नानंतरचा पहिला प्रवास. आई आणि वहिनी दोन्ही बाजूंनी बसल्या होत्या आणि हे दोघे मध्ये बसले होते. आई आणि वहिनी पुढच्या विधीच्या विषयी बोलत होत्या, तर तो तिचा हात हातात घेऊ पाहत होता आणि ती पुन्हा पुन्हा हात सोडवून घेत होती. तेवढ्यात खोटं खोटं खाकरत वहिनी म्हणाल्या, आम्हाला पण कळतं हं जाऊबाई काय चाललंय ते. बांगड्यांची किणकिण आमच्या पण कानी येते म्हटलं. काय हो भाऊजी? वहिनीने असं म्हणताच तिला जरा लाजल्यासारखं झालं. काय रे मुकुंदा, किती तो उतावळेपणा, बसू दे ना तिला. बिचारी जरा स्वस्त बसली तर. थकली असेल बघ ती. ते नाही, तुझं आपलं काहीतरीच वेगळं, असं म्हणत आईने दुजोरा दिला. तसा तो जरासा खट्टू झाला. बर आई, सॉरी, असं म्हणत त्याने मान सीटवर रेलत डोळे मिटले. गंमत केली भाऊजी, मनावर नका घेऊ, वहिनी हसत म्हणाल्या. त्याने नुसता हुंकार दिला. राग नाकाच्या शेंड्यावर आहे नुसता, असं म्हणत आईने त्याचं नाक ओढलं. तिलाही कळलं की त्याला राग आलाय. अर्ध्या पाऊण तासात गाडी गावाकडच्या देवळासमोर थांबली. त्यांनी आत जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि देवळापासून ते घरापर्यंत वाजत गाजत निघाले. घरी पोचले तोपर्यंत आई आणि वहिनी प्रवेशाची सगळी तयारी करून ठेवली होती. तांदूळ भरून माप उंबरठ्यावर ठेवले होते. ते दोघे दारामध्ये उभे होते. आईने ओवाळायला आणि तिला माप ओलांडायला आत यायला सांगितलं. तेवढ्यात मागून आवाज आला, उखाणा घ्यायला सांगा आधी. अनु घे बाई उखाणा, आई म्हटल्या. चंद्र सूर्यांच्या गावी नव्हते दिवे, पती म्हणून जन्मोजन्मी मला मुकुंदरावच हवे, असा सुंदर उखाणा तिने घेतला आणि माप ओलांडून आत आली. त्याचं घर माणसांनी गजबजलं होतं. सगळे फ्रेश होऊन आल्यावर ओळखी झाल्या, थोरा मोठ्यांच्या पाया पडून झाल्या. तिने आई आणि बाबांना फोन करून सुखरूप पोचल्याचं कळवलं. तिचं सामान परस्पर नव्या घरी गेलं होतं. सोबत त्याचा दादा गेला होता. त्या रात्री थयामेळा म्हणजेच वराच्या घरी लग्न दिवशी घालण्यात येणारे गावजेवण होते. सगळं उरकता उरकता उशीर झाला. झोपायला 1 वाजला. आज ती आई आणि वहिनीकडे झोपणार होती. तिला साडीत झोपणं जरा अवघड जात होतं. आईने तशी तिला सूट दिली होती की जर तुला हवा असेल तर तू ड्रेस घालून झोपू शकते, पण तीच नको म्हणाली. मध्यरात्री तिला कशी तरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली. अनोळखी जागा होती ना, त्यामुळे. ती उठली आणि फ्रेश झाली. आंघोळ करून किचनमध्ये आली. सगळ्या बायका नाश्त्याची तयारी करत होत्या. ती कामाला हात घालणार तेवढ्यात काकी म्हणाली, बाय तू नको करू, तशी प्रथा आहे. नव्या नवरीने 5 दिवस काम करायचं नसतं. मग ती गप्पच बसली. आईंना तिची व्यथा कळाली. त्या हसत म्हणाल्या, आमच्या सुनबाई स्वस्थ बसवत नाही. तिच्या हातात चहाचा कप देत त्या म्हणाल्या, घ्या, आज आपल्या पतिदेवांना आपणच चहा घेऊन जा. तिने खोली विचारून घेतली आणि जायला वळली. चहा द्या, पण दुरूनच हो, पूजा व्हायची आहे अजून, मागून कुणीतरी खट्याळपणे म्हणालं. तिने खोली शोधून काढली आणि आत आली. तो अजून झोपलाच होता. दादा नुकताच उठला होता. तिला बघताच तो बाहेर निघून गेला आणि दार ओढून घेतलं. तिने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि त्याला उठवण्यासाठी त्याच्याजवळ गेली. तो झोपेत एखाद्या लहान मुलासारखा दिसत होता. तिने आपल्या ओल्या केसांचे पाणी त्याच्यावर शिंपडले आणि कानापाशी बांगड्या वाजवल्या. त्याने डोळे उघडले आणि क्षणभर तिला पाहतच राहिला. साडी नेसलेली, चुडा भरलेल्या हातांनी ओलेत केस पुसणारी, त्याच्या नावाचं कुंकू लावलेली, हातावर त्याच्या नावाची मेहंदी रेखाटलेली आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून आज त्याची प्रेयसी, त्याची पत्नीच्या रूपात उभी होती. काय बघताय हो? उठा लवकर, चहा आणलाय, पिऊन घ्या, गार होईल नाहीतर. ती चादरीची घडी घालत बोलत होती. तरी तो ठिम्म जागचा हलला नाही, तसाच झोपून राहिला. ए बायको, हात दे ना. तिने हात पुढं केला आणि तिला त्याने खेचले.
बेसावध ती त्याच्या अंगावर कोसळली. अहो, हा काय बालिशपणा? तुम्ही पण ना अगदी लहान मुलासारखं करता. असं म्हणत ती कशीबशी उठून बसली. या गडबडीत तिचा पदर घसरून त्याच्या अंगाखाली गेला आणि ती सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. पण हा उठायला तयार नव्हता. असं काय करताय? उठा ना. तोंड धुवून घ्या आणि चहा प्या. सोडा ना पदर प्लीज, ती गयावया करत होती. तो हसत म्हणाला, हा कालचा गाडीतला बदला आहे, कळलं? असं म्हणत त्याने अजून अंगाभोवती तो पदर गुंडाळला. शेवटी तिने खेचून पदर घेतला. तो तोंड धुवून आला. अहो, चहा गार झालाय, मी गरम करून आणते. असं म्हणत ती कप घेणार तेवढ्यात त्याने तिला पाठून मिठी मारली. नको ना, तू जाऊस. आजच्या दिवशी चालेल मला थंड चहा. असं म्हणत त्याने एका घोटात चहा संपवला. तो तिचा मुका घेणार तेवढ्यात ती त्याच्या हातातला कप घेऊन त्याच्या मिठीतून निसटली. ती थेट किचनमध्ये आली. तिचा तो अवतार पाहून सगळ्याच हसू लागल्या. भाऊजींचा चहा जरा जास्तच गोड झालेला दिसतोय, वहिनी तिला चिडवत म्हणाल्या. तिने कप तिथेच ठेवला आणि लाजून आतल्या खोलीत पळाली. नाश्ता झाल्यावर तुळशीसमोर हळकुंड सोडण्याचा विधी झाला. संध्याकाळची सत्यनारायणची पूजा देखील निर्विघ्नपणे पार पडली. मधले 4 दिवस एका घरात असून देखील तिला स्पर्श करणं सोडा भेटणंही शक्य झालं नाही. त्याला जेव्हा जेव्हा तो तसा प्रयत्न करायचा तेव्हा ती बायकांच्या गरड्यात सापडायची आणि त्याला काही करता यायचं नाही. 5 दिवसांनी परतनीचा कार्यक्रम म्हणजेच वधूला घरी, वराच्या घरच्यांना आणि वधूच्या गावातल्यांना घालण्यात येणारे जेवण. तो विधीही व्यवस्थित पार पडला आणि त्याचं कुटुंब माशपाच्या घरी परतलं. तो दिवस सगळं आवरण्यात गेला, साफसफाई करण्यात गेला. संध्याकाळपर्यंत सगळे स्थिरावले. दादा आणि वहिनी त्यांची खोली मोगऱ्याच्या फुलांनी सजवली, कारण आज त्यांची पहिली रात्र होती. गप्पा मारत संध्याकाळ सरली. रात्र झाली. सगळे थकले होते, त्यामुळं लवकर आपापल्या रूममध्ये गेले. तो आधीच रूममध्ये गेला होता. ती दार उघडून आली आणि दार लावून घेतलं. तिच्या पायाची रुणझुण ऐकून तो कुशीवर वळला. ती ड्रेसिंग टेबलवर बसून सगळे दागिने काढून ठेवत होती. तो तिला न्याहाळत होता. दागिने कपाटात ठेवण्यासाठी ती वळली तेव्हा तिची नजर त्याच्याकडे गेली. अय्या सर, तुम्ही जागे आहात? मला वाटलं झोपलात. असं म्हणत तिने दागिने कपाटात ठेवले आणि ती बेडवर येऊन बसली. हातातला चुडा, नेसलेली साडी आणि गळ्यातलं मंगळसूत्र एवढंच होतं तिच्या अंगावर. त्याने लाईट बंद केला आणि छोटा निळा बल्ब पेटवला. त्याचा मंद प्रकाश खोलीत पसरला. तीही बाजूला झोपली. पण दोघे अंतर राखून झोपले होते, कारण एकमेकांच्या इतक्या जवळ येण्याची ही पहिलीच वेळ. दोघांच्या मनात अनेक विचार येऊन जात होते. एकमेकांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू जातील का, याचाच जणू दोघे विचार करत होते. एरवी कितींदा तरी स्पर्श झाला होता त्यांचा एकमेकांना, पण आजचा स्पर्श विशेष होता. साधारण अर्ध्या तासाने त्याच्या लक्षात आलं की ती पुन्हा पुन्हा कूस बदलते. त्याने न राहून विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का? ती उठून बसली. मला साडीत झोपायची सवय नाहीये ना, त्यामुळे झोप येत नाही. असं म्हणून ती उठली आणि तिने सेफ्टी पिन काढून ठेवल्या. साडी जराशी सैल व्हावी म्हणून ती झोपणार तेवढ्यात तो समोर उभा होता. तिने नजर चोरली. त्याने थेट पदराला हात घातला. ती पदर पकडत पाठमोरी वळली. त्याने हळूच तिला जवळ ओढलं. ओठांवर ओठ टेकले आणि हळूहळू वस्त्र अंगावरून विलग होत होती. दोघे एकमेकांमध्ये एकरूप झाले. दुसऱ्या दिवशी वहिनीच्या हाकेने त्यांना जाग आली. दोघे एकमेकांच्या बाहुपाशात होते. तिने आतून येते असं सांगितलं. चादर बाजूला सारून ती बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली. आवरून खाली आली. तिला चालायला जरासा त्रास होत होता. संध्याकाळी वहिनीने तिला त्यावरचा उपाय सांगितला. गरमीमुळे त्याने अंगावरचं टी-शर्ट काढलं तेव्हा ती लाजूनच आत गेली.
सगळे गालातल्या गालात हसत होते. त्यांच्यानंतर लक्षात आलं की रात्रीच्या घायाळ जखमांचं सगळ्यांना दर्शन होत होतं. त्याने लगेच टी-शर्ट अंगात चढवला आणि तो तिच्या मागोमाग आत गेला. ती पॅकिंग करत होती. तोही तिला मदत करू लागला. रात्रीपर्यंत त्यांच्या मदतीने तिने सारं पॅकिंग केलं. 2 दिवसांनी ते पेहलगामला हनीमूनसाठी निघणार होते. पेहलगाम काश्मीरमधलं थंड हवेचं ठिकाण होतं. बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेलं. तिथल्या टुरिस्टसाठी असलेले खास बंगलो कॉट्समधून बाहेरचं छान विहंग दृश्य दिसायचं. दोघे 10 दिवस तिथे राहणार होते. दुपारी तिथल्या बुक केलेल्या बंगलोमध्ये चेक इन केलं. जेवण करून जरा आराम केला आणि संध्याकाळच्या 4च्या आसपास भटकायला बाहेर पडले आणि थेट रात्री हॉटेलवर परतले. ते 10 दिवस त्यांनी खूप धमाल केली. खूप फिरले. सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं. त्यांना ट्रेकिंगचा नाद होता. त्यांनी तिथे ट्रेकिंगही केली. तिथल्या बर्फात लोळले, खेळले. सगळ्या गमती-जमती कॅमेऱ्यात बंद करायला ते विसरले नाहीत. आणि रात्र त्यांच्या एकमेकांच्या बाहुपाशात रंगत होत्या. दोघे एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते. 10 दिवस कसे गेले त्यांना दोघांनाही कळलं नाही. घरी आल्यावर सगळ्यांना गिफ्ट दिले. ती माहेरी 2 दिवस राहून आली. बाबांसाठी तिने शाल तर आईसाठी छान पर्स आणली होती. 6 जूनला त्याची हायर सेकंडरी स्कूल सुरू होणार होती. तिचं कॉलेज जरा उशिराने म्हणजे 18 जूनला सुरू होणार होतं. ती आता घरी रुळली होती. छोटी विनया आता 3 वर्षाची झाली होती. दिवसभर तिच्या भोवती फिरत असायची. ती राधाला छोटी मा म्हणायची आणि वहिनीला मम्मा म्हणायची. दादांना पप्पा तर मुकुंदला अण्णा म्हणायची. छोट्या विनयाच्या लीला बघत तिचा दिवस चांगले सरत होते. एक दिवस ती रूम आवरत होती आणि तेवढ्यात तो आला. अगं एक ना, ठेव ना जरा ते बाजूला, असं म्हणत बाजूला बसला. अहो तुम्हाला चहा हवा असेल तर वहिनींना सांगा ना प्लीज. खूप मुश्किलीने कपडे सुकलेत. विनू झोपलीये तोपर्यंत घड्या घालून ठेवते. नंतर फुरसत नाही मिळायची मला, ती म्हणाली. अनु हल्ली तू अगदी टिपिकल बायकोसारखी वागायला लागलीस हं. सकाळी उठल्यापासून आई बाबांसोबत काम करते. उरलेला वेळ विनूच्या मागे, राहिला वेळ तर बाबा आणि दादाची कामं. रात्र सोडून तू माझ्या वाटेला कधी येतच नाही. हल्ली पूर्वीसारख्या गप्पा पण होत नाही. नवीन लग्न झालंय ना ग आपलं, तो थोडासा वैतागून आणि रागातच म्हणाला. तिने हातातले कपडे बाजूला ठेवले. त्याचा हात हातात घेतला. अहो हे बघा, तुम्ही तुमच्याच प्रश्नात सारी उत्तरं दिलीत की. आता आपलं लग्न झालंय. आई वहिनी काम करत असताना मी कशी बसून राहू? विनूचं म्हणाल तर एवढंसं पोर. तिचं मन मायेकडे ओढ घेतं. ती माया तिला माझ्यात दिसते. तर ती येते आणि त्यात राहिले दादा आणि बाबा. तर मला सांगा, वहिनी आणि आई नाही का तुमची काळजी घेत? त्यामुळं बाबांची आणि दादांची बहीण म्हणून मला त्यांची काळजी घ्यायला नको का? लग्नापूर्वी माझं जग फक्त तुमच्यापुरती मर्यादित होतं. पण आता तसं नाहीये. आता आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं आणि सगळ्यांची काळजी मला घ्यायला नको का? आणि हो, तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय माझं, त्यासाठी सॉरी, ती त्याला समजावत म्हणाली आणि तिने कान पकडले. समजवण्यात मात्र तू वस्ताद आहेस बघ. ते राहू दे. मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय, असं म्हणत त्याने तिच्या हातात काही वस्तू दिल्या. तिने पेटी उघडली. त्यात एक सुंदर चेन होती. अगदी नाजूकशी होती. तिच्या लॉकेटवर सोन्याचा मोर होता आणि बारकाईने पाहिलं तर त्याचा पिसाऱ्यामध्ये मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांनी सजला होता. त्यावर म हे अक्षर कोरलेलं होतं. अगदी युनिक डिझाईनचं होतं ते. दुसऱ्या बॉक्समध्ये एक जाडजूड हिरव्या रंगाचं काचेचं एक कंकण होतं. आणि शेवटी एक बॉक्समध्ये त्यात छानसं असं घड्याळ होतं. तिने सारं बघून त्याच्याकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. त्याने तिला त्याच्याकडे पाठ करून बसायची खूण केली. ती पाठमोरी बसली तशी त्याने तिचं मंगळसूत्र काढून घेतलं आणि ती चेन तिच्या गळ्यात घातली. त्यावर तिची प्रतिक्रिया, अहो हे काय मंगळसूत्र का काढताय?
त्यावर तो म्हणाला, आजपासून हे तुझं मंगळसूत्र आणि नंतर ही हिरव्या बांगड्या काढून ठेव आणि हे एकच कंकण घाल. पण का? ती गोंधळून गेली. हे बघ, परवापासून तुझं कॉलेज सुरू होतंय. जर तू हिरवा चुडा आणि नॉर्मल मंगळसूत्र घालून गेलीस तर तिथली मुलं-मुली तुला नाव ठेवतील. कदाचित त्यांच्यात घेणार नाही. उगाचच तुझी रॅगिंग होईल. मग तुझं लक्ष लागणार नाही. तू तासनतास रडत बसशील. त्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावरही होईल. मला असं व्हायला नको आहे. आणि घरच्यांना पण यावर आक्षेप नसावा. कारण वेगळ्या डिझाईनचं आहे, पण माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ते. आणि हे हिरवं कंकण जाडजूड अशासाठी करून ठेवलंय की हातात ते छान शोभून दिसेल. तो अगदी छान समजावून तिला सांगत होता आणि ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. ती त्याला बिलगली. किती विचार करता माझा. थँक यू कुंदा. तिने ठेवलेलं नवीन नाव त्याला आवडलं. आई आणि वहिनींना पण ही आयडिया आवडली. सगळ्यांच्या शाळा कॉलेज सुरू झाल्या. त्यांचं रुटीन बसलं होतं. तो तिला मासपाच्या बस स्टँडवर सोडून पुढे जायचा आणि ती बसने पणजीच्या कॉलेजला जायची. तो दुपारी 3च्या दरम्यान घरी पोचायचा आणि ती 3:30-4ला पोचायची. तिची ताई तिच्या मामांची मुलगी होती. तिला कॉलेजला जायला अनुच्या घरून जवळ पडायचं म्हणून ती त्यांच्याकडेच राहायची. आठवड्यातून एकदा ती आणि एकदा तो असे आठवड्यातून 2दा ते तिच्या घरी जाऊन यायचे. तो त्यांना सगळं हवं नको ते बघायचा. चेकअपसाठी घेऊन जायचा. त्याने आपला शब्द पाळला होता. दोघे सुखी संसार करत होते. त्यामुळे घरचेही समाधानी होते. तर मित्रांनो, कथेचा 4था भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कथा जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.